नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नेट कॅप या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे डिप्लोमा 10वी नंतर डिप्लोमाचा फॉर्म हा कसा भरावा आणि त्यापूर्वी आपण ही गोष्ट पाहणार आहे की फॉर्म कधी चालू व्हायला आहेत, कधी त्याची लास्ट डेट आहे, त्याच्यानंतर त्याची प्रोव्हिजनल लिस्ट कधी लागणार, कॅप राऊंड कधीपासून चालू होणार या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहू। तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल। या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इम्पॉर्टंट डेट्स नावाचा हा ऑप्शन आहे। त्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक करून घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला इम्पॉर्टंट डेट्स दिसतील बघा। या ठिकाणी पाहू शकता तुम्ही 20 तारखेला फॉर्म भरायचे चालू झालेत आणि लास्ट डेट आहे बघा 16/6/2025। त्याच्या 16च्या पुढे स्टार दिले आहे, म्हणजे याची डेट वाढण्याची पण शक्यता आहे किंवा नाही पण। त्याच्यानंतर खाली यायचं आहे आपल्याला। त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तारीख पण दिलेली आहे 20/5 ते 16/6/2025। म्हणजेच काय, तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरून झाल्यानंतर तुमचा हा फॉर्म व्हेरिफिकेशन करायचा असतो। तो व्हेरिफिकेशन हा 2 स्टेपमध्ये करायचा असतो, एक ई-स्क्रुनिटी आणि दुसरा असतो तो फिजिकल। मी तुम्हाला सजेशन करेन की तुम्ही फिजिकलच चॉईस करा, कारण ई-स्क्रुनिटी केल्यानंतर काही वेळा फॉर्म हा व्हेरिफिकेशन आपलं होत नाही, प्रॉब्लेम येतो। त्याच्यानंतर आपल्याला फिजिकलच करावं लागतं। तर पहिल्यांदाच करताना तुम्ही फिजिकल व्हेरिफिकेशन करून घ्या। ते फिजिकल व्हेरिफिकेशन करायचं ते मी व्हिडिओ फॉर्ममध्ये भरताना तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो। त्यानंतर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्याच्यानंतर पाहू शकता तुम्ही 18 तारखेला त्याची लिस्ट लागते, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे। म्हणजे काय, तुमचा फॉर्म बरोबर भरला आहे का नाही त्याची खात्री करण्यासाठी ती लिस्ट लागलेली आहे। म्हणजे प्रोव्हिजनल लिस्टमध्ये ज्या ज्या व्यक्तींची मुलांची नावं आहेत तोच पुढे फॉर्म भरू शकतात कॅप राऊंडसाठी। जर ज्या व्यक्तींचं प्रोव्हिजनल लिस्टमध्ये नाव नसेल तर कोणत्या गोष्टीमुळे नाव नसणार आहे, तर त्यांच्या फॉर्ममध्ये काहीतरी चूक झाली असणार किंवा डॉक्युमेंट वगैरे राहिले असणार आहेत। तर अशा व्यक्तींनी 19/6/25 ते 21/6/25 पर्यंत ते फॉर्म करेक्शन करून घ्यायचं आहे किंवा त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स कोणते राहिलेले अपलोड करून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर फायनल डेट ही फायनल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही 23/6/2025 रोजी लागणार आहे। तर त्याच्यानंतरच तुमचे कॅप राऊंड हे भरायचे वगैरे चालू होतील। आणि इथे कॅप राऊंड वगैरे कसे भरायचं ते आपण पुढच्या वेळी जे डेट येईल कॅप राऊंडची त्यावेळी तो आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण डिप्लोमाचा फॉर्म भरायची पूर्ण प्रोसेस आपण आपल्या चॅनलवरती वेळोवेळी अपलोड करणार आहोत। चला तर आता फॉर्म कसा भरावा यासाठी सुरुवात करू। सर्वप्रथम आपल्याला फॉर्म भरण्यासाठी या न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या बटनावर क्लिक करून घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्याला नाव टाकून घ्यायचं आहे। नाव कसं टाकायचं आहे, ज्या पद्धतीने आपल्या 10वीच्या मार्कशीटवर नाव आहे त्या पद्धतीने टाकून घ्या। पहिल्यांदा आडनाव टाका, त्याच्यानंतर मधलं आपलं स्वतःचं नाव, त्याच्यानंतर वडिलांचं नाव टाकून घ्या। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्या ईमेल ID टाका, या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घ्या। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला याच्यावर क्लिक करून आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे, महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्या। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला जिल्हा सिलेक्ट करा, याच्यावर क्लिक करून लिस्ट येईल आपल्या जिल्ह्याची, त्याच्यामध्ये आपला जिल्हा स्वतःचा सिलेक्ट करून घ्या। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला पासवर्ड टाईप करून घ्यायचा आहे। एखादा स्ट्रॉंग पासवर्ड तुम्ही तयार करून घ्या आणि तो या ठिकाणी टाकून घ्या। एक्झाम्पल त्यांनी या ठिकाणी बघा दिले आहे, या पद्धतीने तुम्ही पासवर्ड तयार करून या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर सर्व माहिती भरून झाल्यानंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशन या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपण सर्व डिटेल्स टाकून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करून घेऊ, त्याच्यानंतर ओके करू। तर या ठिकाणी आपण जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईलवर एक OTP येतो, तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी। तर या ठिकाणी आपण OTP टाकून घेतलेला आहे। त्याच्यानंतर खाली एक बटन आहे सबमिट, त्या सबमिट बटनावर आपल्याला क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपल्याला आपला ID पासवर्ड या ठिकाणी तयार झालेला आहे, तर त्याचा ID पासवर्ड आपल्याला आपल्या मोबाईलवरती येणार आहे ID पासवर्ड। त्याच्यानंतर आपल्याला खाली स्क्रोल करून घ्यायचं, या ठिकाणी आपला ॲप्लिकेशन नंबर दिसेल, त्याच्या खाली आपल्याला लॉगिनचं बटन आहे, त्या लॉगिनच्या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या लॉगिनच्या बटनावर क्लिक करून घेऊ आपण। लॉगिनच्या बटनावर क्लिक करून घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ID पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। आपला कोणता युजरनेम होता तो युजरनेम आपल्याला मगाशी दिसला तो युजरनेम टाका, आपण तयार केलेला पासवर्ड टाका आणि खाली दिलेलं कॅप्चा आहे बघा या ठिकाणी 8+8, तर 8+8 किती होतं 16। तर या ठिकाणी 16 लिहून लॉगिन या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। आपण लॉगिन या बटनावर क्लिक करून घेऊ। लॉगिन बटनावर क्लिक करून घेतल्यानंतर ते मागाशी तुम्हाला सांगितलं तो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तर या ठिकाणी ई-स्क्रुनिटी आहे आणि फिजिकल स्क्रुनिटी आहे। तर आपण या ठिकाणी आपल्याला फिजिकल स्क्रुनिटीवर क्लिक करून घेऊ। या ठिकाणी आपण ई-स्क्रुनिटी घेतल्यानंतर काही ठराविक प्रॉब्लेम येऊ शकतात, तर तो प्रॉब्लेम यायला नकोसाठी आपण फिजिकल स्क्रुनिटी करून घेऊ आणि आपण या ठिकाणी सेव्ह मोडवर क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर फिजिकल केले असल्यामुळे आपल्याला आपल्या जवळच्या कॉलेजमध्ये जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे।
या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या जवळ कोणतं डिप्लोमाचं कॉलेज आहे ते कॉलेज या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. कॉलेज सिलेक्ट करून घेतल्यानंतर तुम्ही कोणत्या तारखेला त्या ठिकाणी जाऊ शकता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ती तारीख या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर सेट बटनावर क्लिक करा. त्यानंतर त्या तारखेला एवढे स्लॉट अवेलेबल आहेत, तुम्हाला कोणता स्लॅट अवेलेबल पाहिजे कोणता स्लॅट पाहिजे तो त्या स्लॉटवर क्लिक करून घ्या. या ठिकाणी टाईम वगैरे दिलेला आहे, त्या टाईमवर क्लिक करून घ्या आणि सिलेक्ट स्लॉटवर क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपला स्लॉट वगैरे बुकिंग झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला माय होम या बटनावर यायचं आहे. या ठिकाणी दिलेलं आहे बघा माय होम बटन, त्याच्यावर यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला या ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला आपलं कॅन्डिडेट टाईप सिलेक्ट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्रातून प्रॉपर आहात तर या ठिकाणी पहिल्या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर बाहेरून कोणतं आला असेल तर त्या ठिकाणी तुमचे या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेले आहे, ती इन्फॉर्मेशन वाचा व्यवस्थित. त्यानंतर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात ते चेक करा, त्यानुसार तुमचा टाईप या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. शक्यतो बऱ्यापैकी सर्वजण आपल्या महाराष्ट्रातलं असतात, तर पहिल्यापासून महाराष्ट्रामध्ये तुमची 10वी वगैरे झाली असेल त्यानुसार या ठिकाणी पहिला टाईप सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सेव्ह प्रोसीड बटनावर करून ओके करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला 10वीची डिटेल्स टाकून घ्यायचे आहे आपल्याला. तर या ठिकाणी विचारायला पहिल्यांदा तुमची 10वी कोणत्या जिल्ह्यातून झाली आहे तर तो जिल्हा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर विचारेल तुमचा 10वीचा तालुका कोणता, तालुका सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला विचारेल तुमच्या शाळेचं नाव काय, 10वीला कोणत्या शाळेत होता त्या शाळेचं नाव टाकून घ्या. या ठिकाणी तुमचं जे शाळेचं नाव आहे ते शाळेचं नाव या ठिकाणी टाकून घ्या, तुमची जी शाळा असेल ते. त्यानंतर त्या शाळेचा पत्ता पण टाकून घ्यायचा आहे त्याच्यासमोरच. त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनावर क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमची कास्ट सिलेक्ट करून घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्ही ओपनमध्ये आहे का कास्टमध्ये आहे, तर ओपनमध्ये असेल तर जनरलवर क्लिक करून घ्यायचं आहे, जर कास्टमध्ये असेल तर रिझर्वेशन वगैरे क्लिक करून घ्या. तर या ठिकाणी मी आता ओपन आहे तर ओपनवर क्लिक करून घेतो. तर तुम्ही ओपनमध्ये असाल तर तुमच्याकडे EWS असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्या. जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर या ठिकाणी रिझर्वरवर क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुमची कास्ट सिलेक्ट करून घ्यायची आहे, OBC असेल NT वगैरे VGNT SC काय असेल ती कास्ट सिलेक्ट करून घ्यायची आहे. या ठिकाणी जर तुम्ही OBC किंवा SBC किंवा VGNT कोणत्या पण कास्टमध्ये येत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आहे कोणती अथॉरिटी आहे विचारेल. कास्ट सर्टिफिकेटवर तिथं असतेच, त्यासाठी तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. शक्यतो सर्व कास्ट सर्टिफिकेट खाली कोपऱ्यात दिलेले असतात कोणती अथॉरिटी आहे ते तुमच्या कास्ट सर्टिफिकेट चेक करा कोणती अथॉरिटी आहे. या चारीमधले 1 2 3 4 या चारीमधली कोणती तर अथॉरिटी असते, तर शक्यतो सब डिव्हिजनल ऑफिसर बऱ्यापैकी कास्टवर असते तर ती सिलेक्ट करून घ्या तुमच्या कास्टवर चेक करून. त्याच्यानंतर तुम्हाला खाली विचारेल कास्ट, तुमचे कास्ट कोणते आहे, कास्टचं नाव काय, तर या ठिकाणी तुमच्या कास्टचं नाव वगैरे या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण ओपनमध्ये आहे या ठिकाणी जर तुम्ही कास्टमध्ये येत असेल या मी सांगेल तर या ठिकाणी तुम्हाला नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे. तर तुम्हाला या ठिकाणी नॉन क्रिमिनल पण काढून घेणे गरजेचं आहे, तर ते नॉन क्रिमिनल काढून घ्या तुम्ही. या ठिकाणी मी आता ओपनमध्ये येतो तर या ठिकाणी ओपन कास्ट सिलेक्ट करून आपण पुढे जाऊ. त्याच्यानंतर तुम्हाला विचारेल तुम्ही डिसेबिलिटीमध्ये आहात का, असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारेल तुमचे पालक संरक्षण कर्मचारी आहेत का, असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली महत्त्वाची गोष्ट इथे आहे बघा, यापैकी तुमच्याकडं कोणतं एक सर्टिफिकेट आहे या ठिकाणी सांगायचं आहे बघा. नॅशनॅलिटी आहे तर नॅशनॅलिटी किंवा डोमासिल असेल तर या ठिकाणी येस करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे शाळेत सोडल्याचा दाखला असेल तर येस या ठिकाणी येस करून घ्या. तुमच्याकडे पासपोर्ट असेल, जन्माचा दाखला असेल तर या ठिकाणी येस करून घ्यायचा आहे. या चारीपैकी कोणतं तरी एक डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. या ठिकाणी माझ्याकडे डोमेसाईल आहे तर या ठिकाणी मी पहिल्या ऑप्शनवर क्लिक करून सेव्ह अँड प्रोसीड बटनावर क्लिक करून घेतो आहे. त्याच्यानंतर आपल्याला 10वीची आपल्याला डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत. तर 10वीला तुमचा बोर्ड कोणता होता तो बोर्ड सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर खाली आपल्याला विचारत आहे तुमची 10वी कधी पासआउट झाला तुम्ही, ते वर्ष या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुमचं जे वर्ष झालं आहे पासआउट ते वर्ष सिलेक्ट करून घ्या तुमचं तुम्ही. त्याच्यानंतर विचारेल तुम्ही पास वगैरे आहात का, 100%. त्याच्यानंतर आपलं मागाशी टाकलेलं नाव या ठिकाणी दिसेल. त्याच्यानंतर आपल्या आईचं नाव टाकून घ्यायचं आहे. तुमच्या 10वीच्या तुमच्या आईचं नाव काय आहे ते या ठिकाणी नाव टाकून घ्या. त्याच्यानंतर आईचं नाव टाकून झाल्यानंतर तुमचा 10वीचा सीट नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपण 10वीचा सीट नंबर टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला 10वीला किती मार्क्स होते वगैरे ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. जर तुमची 10वी 2025ला झाली असेल तर या ठिकाणी ॲटोमॅटिक जर फिल होतील तुमचे विषयाचे मार्क्स वगैरे. जर ते ॲटोमॅटिक फिल झाले नसतील तर या ठिकाणी आपल्याला मॅन्युअली टाकून घ्यायचे आहेत. तुम्हाला या ठिकाणी विचारेल 10वीला मॅथ्स विषयाला किती मार्क होते, या ठिकाणी 100पैकी किती मार्क होते ते या ठिकाणी मार्क्स वगैरे टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर सायन्स विषयाला 100पैकी किती मार्क होते ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इंग्लिशचे या ठिकाणी टाकून घ्या मार्क्स. हे सर्व
मार्क्स टाकल्यानंतर ॲटोमॅटिक पर्सेंटेज या ठिकाणी दिसेल. त्याच पद्धतीने या ठिकाणी ॲग्रिगेट मार्क वगैरे टाकायचे आहेत. या ठिकाणी आपल्याला 500पैकी किती मार्क्स पडले, 370 मार्क पडले. तर या पद्धतीने या ठिकाणी टाकून घ्या. त्यानंतर ॲटोमॅटिक 10वीची पर्सेंटेज या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर आपल्याला विचारलं या ठिकाणी तुमच्या 10वीला टेक्निकल सब्जेक्ट होता का, असेल तर येस करून घ्या, नसेल तर नो करून घ्या. टेक्निकल सब्जेक्ट कुठे पाहिजे तो आपल्या मार्कशीटवर असतो. असेल तर येस करा, नसेल तर नो करा. बऱ्यापैकी नसतोच सब्जेक्ट टेक्निकल, त्यामुळे काय तुमच्या पद्धतीने तुम्ही असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर 10वीला तुमची इंटिग्रेट ड्रॉइंगची एक्झाम वगैरे दिली होती का, दिली असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी खाली विचारलं तुमची 12वी वगैरे झाली असेल का. जर 12वी झाली असेल तर 12वीचे कोणत्या विषयानं तुम्ही झाला आहे तर या ठिकाणी ते सिलेक्ट करून घ्या. 12वी सायन्समधून झाला असेल MCVC, त्यानंतर 12वी अदर दॅन सायन्स MCVC झाला असेल तर ते करून घ्या. जर 12वी झाली नसेल तर नॉट ॲप्लिकेबल फील्ड या पहिल्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. ही सर्व डिटेल्स मी टाकून घेतो आणि नेक्स्ट अँड प्रोसीड बटनावर क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी पुढची डिटेल्स दाखवतो. सगळी माहिती टाकून घेतली आहे. त्याच्यानंतर 7 प्रोसीड या बटनावर क्लिक करून ओके करून घेऊ आपण. त्याच्यानंतर आपण टाकलेली सगळी माहिती या ठिकाणी दिसेल. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला जन्मतारीख सिलेक्ट करून घ्यायची आहे. मी ज्या पद्धतीने जन्मतारीख सिलेक्ट करून घेतो आहे त्या पद्धतीने तुम्ही पण जन्मतारीख सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर मेल फिमेल काय असेल ते सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे, 15,000पेक्षा कमी, 15,000 ते 50,000, 50,000 ते 1,00,000, ज्याच्यामध्ये तुम्ही येता त्यावेळी तर तुम्ही तुमचं उत्पन्न सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुमचा धर्म कुठला तो धर्म सिलेक्ट करून घ्या. मातृभाषा कोणती तर मराठी असते, बऱ्यापैकी सगळ्या जणांची मराठी असेल तर मराठी सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी विचारेल तुम्हाला ट्युशन फी माफीमधून अर्ज करायचा आहे का, शिक्षण शुल्क माफीमधून तुम्हाला अर्ज करायचा आहे का. जर करायचं असेल तर या ठिकाणी येस करून घ्या, नसेल तर नो करून घ्यायचं आहे. या ठिकाणी एक क्रायटेरिया आहे, जर तुमचं उत्पन्न फक्त हे 8 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला खाली ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. जर तुम्ही शहरी भागातून येत असेल तर अर्बन सिलेक्ट करा, ग्रामीण भागातून येत असेल तर रुरल सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर तुमचा ॲड्रेस टाकून घ्या. ॲट पोस्ट वगैरे काय असेल ते तुमच्या गावाचं नाव टाकून घ्या. या ठिकाणी राज्य जिल्हा ॲटोमॅटिक येईल. त्याच्यानंतर या ठिकाणी तालुका सिलेक्ट करून घ्या. तालुक्यात सिलेक्ट करून झाल्यानंतर या ठिकाणी गाव तुमचं सिलेक्ट करून घ्यायचं आहे, त्याच्यावर क्लिक करून. त्यानंतर तुमचं गाव कोणतं आहे त्या गावाचा पिनकोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. पिनकोड टाकून झाल्यानंतर सर्व गोष्टी टाकून झाल्यानंतर या ठिकाणी 7 प्रोसीड बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. ठिकाणी आपण 7 प्रोसीड बटनावर क्लिक करून ओके करून घेऊ. सर्व डिटेल्स टाकून झाले त्या ठिकाणी आता आपल्याला फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. तर फोटो कसा अपलोड करून घ्यायचा आहे बघा. या ठिकाणी फोटोची साईज ही 50 KB कमी असली पाहिजे. फोटोचा बॅकग्राऊंड हा व्हाईट कलरचा असला पाहिजे. तसेच या ठिकाणी फोटोच्या खाली सिग्नेचर असली पाहिजे. या ठिकाणी दाखवलं आहे बघा, या पद्धतीने फोटो पाहिजे, म्हणजे असा तुमचा फोटो पाहिजे या ठिकाणी आणि त्याच्या खाली सिग्नेचर केलेले असले पाहिजे. टोटली एवढा तुम्हाला डॉक्युमेंट स्कॅन करून घ्यायचा आहे आणि तो या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे. या ठिकाणी मी तुम्हाला फोटो अपलोड करून दाखवतो आणि फोटो कसा पाहिजे त्या ठिकाणी हा फोटो पण तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. या ठिकाणी मी तुम्हाला फोटो सिलेक्शन आणि अपलोड करून दाखवतो. त्यासाठी आपल्याला चूज फाईल या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. चूज फाईल सिलेक्ट करून घेतल्यानंतर आपण फायनल मॅनेजर किंवा गॅलरीमध्ये येऊ. त्याच्यानंतर पाहू शकता हा फोटो आहे. फोटोची साईज पाहू शकता 49 KB आहे, म्हणजेच 50 KBच्या आतमध्ये हा फोटो आहे. त्याच्यानंतर फोटो हा इथे दिसतोय तुम्हाला, तर या ठिकाणी करेक्ट त्या चौकोनमध्ये तुमचा फोटो सिग्नेचर दिसली पाहिजे. असं तुम्ही झूम आउट किंवा झूम इन करून घ्या. त्या ठिकाणी पाहू शकता फोटो पण आहे, त्या फोटोच्या खाली सिग्नेचर पण केलेले आहे. त्याच्यानंतर खाली सेव्हचं बटन आहे, त्या सेव्हच्या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी फोटो अपलोड झालेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आता डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी पहिल्या कॉलममध्ये आपल्याला 10वीचं पासिंग सर्टिफिकेट किंवा मार्कशीट अपलोड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या कॉलममध्ये आपल्याला शाळा सोडल्याचा दाखला अपलोड करून घ्यायचा आहे. तिसऱ्या कॉलममध्ये आपल्याला नॅशनॅलिटी म्हणजे डोमासेल अपलोड करून घ्यायचा आहे. आणि चौथ्या कॉलममध्ये आपल्याला 8 लाखापेक्षा कमी असलेलं उत्पन्नाचा दाखला अपलोड करून घ्यायचा आहे. तसेच जे व्यक्ती कास्टमध्ये आहेत त्या कास्टवाल्यांना या ठिकाणी त्यांचं कास्ट सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिनल असेल किंवा अदर कोणतं डॉक्युमेंट असेल तर ते पण या ठिकाणी अपलोड करायचं ऑप्शन वगैरे तुम्हाला येणार आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहेत. अपलोड करताना फोटो हा 1 MB कमी असला पाहिजे तरच तो या ठिकाणी अपलोड होईल. तर या ठिकाणी मी तुम्हाला एक डॉक्युमेंट अपलोड करून दाखवतो. सर्वात पहिले आपल्याला 10वीचं मार्कशीट अपलोड करायचं. त्यासाठी आपल्याला या बटनावर आपण क्लिक करून घेऊ. तर या पहिल्यांदा या बटनावर क्लिक करून घेऊ. त्याच्यानंतर आपण गॅलरीमध्ये किंवा फाईल मॅनेजरमध्ये येऊ. त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट चूज करून घ्यायचं आहे, कोणतं डॉक्युमेंट आहेत. तर या ठिकाणी तुमची PDF असेल किंवा एखादा फोटो असेल स्कॅन केलेला तर तो या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे. या ठिकाणी मी एखादा तुम्हाला डेमो म्हणून हा फोटो अपलोड करून दाखवतो आहे की ते
या ठिकाणी हा फोटो घेऊ आपण. तर पाहू शकता हा फोटो आहे. तर हा फोटो म्हणजे 10वीचं मार्कशीट समजून घ्या तुम्ही. तर हा फोटो या ठिकाणी अपलोड करू. या ठिकाणी डॉक्युमेंट्समध्ये मावलेला आहे. त्याच्यानंतर सेव्ह ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला पाहू शकता डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुल झालेलं आहे. डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता व्ह्यूचं एक बटन येत आहे. तर पाहू शकता या ठिकाणी फोटो अपलोड झालेला आहे आणि बरोबर या ठिकाणी टिक पण या ठिकाणी बरोबरची टिक पण आलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही सगळे डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर अपलोड करून झाल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करून घेतो आणि पुढची पेमेंटची प्रोसेस कशी करायची ती या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो या ठिकाणी सर्व चारीचे चारी डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण सबमिट या बटनावर क्लिक करून ओके बटनावर क्लिक करून घेऊ. तर या ठिकाणी आपल्याला 400 रुपयाचं पेमेंट दाखवत आहे. हे ओपनवाल्यांना 400 रुपयाचं पेमेंट आहे. तसंच कास्टवाल्यांना या ठिकाणी 300 किंवा 350 रुपयाचं या 400पेक्षा कमी पेमेंट दाखवणार आहे. त्याच्यानंतर पे नाव या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन येतील पेमेंट करायचे. या ठिकाणी UPI, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, कार्ड्स, वॉलेट वगैरे आहेत. तर या ठिकाणी QR कोडचा पण ऑप्शन दिसतो. हा QR कोड स्कॅन करून पण या ठिकाणी आपण पेमेंट कंप्लीट करून घेऊ. तर या ठिकाणी QR कोड ओपन करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 5 आणि 90 पैसे या ठिकाणी चार्जेस दाखवतील. तर कंटिन्यू आणि पे बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये आपल्या Google Pay, फोनपे असतील. त्याच्यानंतर हा QR कोड स्कॅन करून घ्यायचा आहे आणि आपल्या मोबाईलमधून पेमेंट कट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या मोबाईलमधून पेमेंट कट करून झाले या ठिकाणी तुम्हाला बॅकचं किंवा रिफ्रेशचं बटन दाबायचं नाही आहे. या ठिकाणी पेमेंट ॲटोमॅटिक तुमच्या मोबाईलमधून कट होऊन या ठिकाणी पेमेंट सक्सेसफुल असा मेसेज येणार आहे. त्याच्यानंतर सक्सेसफुल मेसेज आल्यानंतर ॲटोमॅटिक हे डिप्लोमॅटच्या पोर्टलवर आपल्याला घेऊन जाणार आहे. त्याच्यावर जाऊन आपल्याला या ठिकाणी प्रिंटआउटचं ऑप्शन प्रिंटआउट आपल्याला काढून घ्यायचे. या ठिकाणी मागाशी जे होमचं पेज होतं माय होमचं पेज त्याच्या खाली आपल्याला प्रिंटआउटचा ऑप्शन दिसेल किंवा तर तसा नाही दिसला तर पुन्हा एकदा तुम्ही ID पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करून घ्या. त्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला प्रिंटचा ऑप्शन तुम्हाला दिसून जाईल. या पद्धतीने हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. हा जर फॉर्म भरायची जर पद्धत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ आपला लाईक करा आणि 10वी पास आलेल्या तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्हाला जर डाऊट काय असतील तर त्यासाठी आत्ताच जर तुम्हाला याच्यामध्ये जर काही डाऊट असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याची खात्रीशीर 100% उत्तर तुम्हाला मिळतीलच. तर आणखी काही जर तुम्हाला माहिती लागलीच तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.